आणि गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 मधला सर्वोच्च सामना काही क्षणामध्ये सुरुवात होणार आहे। या सामन्यामध्ये हारना कोणाला पसंत नसेल। इस मैच में हारना मतलब हाथ आया लेकिन मुंह नहीं आया, अशा पद्धतीचा सामना आम्ही तुमच्या समोर सादर करतो आहोत। लाखाचे 12,000 करणारी लढत प्रेक्षकांच्या लोट गर्दीत आपण सादर करतो आहोत। आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये यानंतर आवाज बदलेल। आमच्या व्हॉलंटियर्सना विनंती आहे, आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे। आमच्या स्पर्धा कमिटीचे सगळे व्हॉलंटियर्स आहेत, त्यांना विनंती आहे आपण सीमारेषेचा ताबा घ्या। जसं सहकार्य आपण आतापर्यंत केलात असंच सहकार्य या फक्त 3 सामन्यांसाठी आपण करायचं आहे। आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज बदलणार, कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात प्रसाद साळके कॉमेंट्री बॉक्स मध्ये, यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल। धन्यवाद। हॅलो, विनंती करतोय डगआउट खाली घाला। प्रेक्षक विनंती असेल डगआउट मध्ये फक्त प्लेयरच बसतील याची नोंद घ्या। डगआउट मध्ये फक्त प्लेयर बसतील। टी शर्ट्स परिधान केलेले प्लेयर डगआउट मध्ये बसतील कंपल्सरी। प्लीज सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे, विनंती आहे। हॅलो 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 चेक हॅलो हॅलो। सेमीफायनल क्रमांक 1 2 बलाढ्य आणि ताकदवर संघांची लढत सुरू होते। गोलंदाजी मार्कडे गोलंदाज सज्ज झालाय षटक क्रमांक 1 टाकण्यासाठी। अंकुश बांबाडेकर तर स्ट्रायकिंग एंडला खास सोलापूरहून दाखल झालेला खेळाडू आपण पाहतोय। प्रथमेश राठोड पहिला बॉल, पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये। चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये। डॉट बॉलने सुरुवात झाली या सामन्याला। 5 षटकांचा सामना आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेलाय। सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे या क्रिकेट टीमच्या माध्यमातून कॅप्टन प्रजेश रावले। साडूया बॅटने उडवलाय चेंडू, पाठवलाय चेंडूला सीमारेखा पलीकडे आलाय। गावडेवाडी प्रीमियर लीग षटकार। जिल्ह्यातील एक अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्कडे पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका इथे पाहायला भेटतोय। बॅटला चेंडू ग्लान्स करतोय, जातोय थेट सीमारेखा पलीकडे। षटकारानंतर आलाय चौकार। बॅटर प्रथमेश राठोड रंगामध्ये आलाय। जबरदस्त बॅटिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते। पहिल्या बॉलला षटकार मारला, त्यानंतर चौकार पाहायला मिळतोय। पहिल्या जोखीमग्रस्त षटकातील 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय व एक चौकार एका षटकाराच्या साथीने सांघिक धावफलक पोहोचतोय, तो 10 या धावसंख्येवर। नेक्स्ट बॉलचा खेळ ओव्हर पिच होता। फुलटा स्वरूपाचा चेंडू पॉईंट क्षेत्रात फटका येतोय। क्षेत्ररक्षकाचे चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव। स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला। कुडाळ तालुक्यातील एक गुणवान खेळाडू, सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमधील एक वलयांकित नाव, ज्या खेळाडूची चर्चा फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाही तर गोवा राज्यात देखील जाऊन ज्या खेळाडूने जबरदस्त खेळ दाखवला तो सोहेल शेख, टीमचा कॅप्टन आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहतोय। सेमीफायनलचा मुकाबला तमाम प्रेक्षकांची उपस्थिती, चौबाजूने आपण पाहिलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत। सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आपण करतोय। नेक्स्ट बॉलचा खेळ चालू होतोय। त्यावेळेस घुटना टेक फटका खेळायचा प्रयत्न, मागे क्षेत्रात चेंडू गेलाय। विकेट किपरने चेंडू
टेबल आहे, पंचांकडे अपील देखील केली गेली आहे, परंतु पंचांचा इशारा येतो इट इज नॉट आउट. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते 11 धावा. सेमीफायनलचा मुकाबला आहे सागर. नक्कीच आपण पाहिलं टॉस जिंकला, टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेला. बॅटिंगचं आमंत्रण दिलं गेलं जय हनुमान जानवले क्रिकेट टीमला आणि जय हनुमान जानवले क्रिकेट संघाची पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 11 धावा, एक षटकार एक चौकार बॅटर प्रथमेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आघाडीचं पहिलं षटक मैदानावरती समाप्त होत आहे, तर दुसऱ्या बाजूनं फलंदाज हावी ठरताना दिसत आहेत. पहिल्या आघाडीच्या षटकामध्ये एक आपण षटकार अनुभवला फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधनं, तर दुसरा लगातारचा रिव्हर्स स्वीपचा फटका त्याच्या बॅटमधून. तब्बल 10 धावांची लईलूट झाली, म्हणजे 2 फटक्यांचा अपवाद वगळतात नंतर परतीचा बिबुल मैदानावरती वाजविला जातोय तो गोलंदाज अंकुशजी बांबर्डेकर यांच्याकडनं. मात्र राहिलेल्या 4 चेंडूंवरती नाममात्र एकेरी धाव खर्च केली जाते, तर सांघिक धावफलक जोखीमग्रस्त पहिलं षटक हे समाप्त होत आहे व मॅजिकल फिगर नेल्सन फिगर डबल डिजिट 11 धावसंख्या असेल ती धावफलकावरती नाणेफेक पराभूत होत प्रथम फलंदाजी मैदानावरती करतोय तो जय हनुमान जानवली हा क्रिकेट संघ. हॅलो, गोलंदाजी मार्कडे गोलंदाज सज्ज होतोय. खास बेळगाववरून दाखल झाला ही स्पर्धा खेळण्यासाठी संतोष सुलगे पाटील. यंगस्टार देवगडची क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना ज्या गोलंदाजाने मिडन षटक टाकलं आणि ही स्पर्धा देखील आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने गाजवली आहे, तो बेळगावचा संतोष सुलगे पाटील गोलंदाजी मार्कडे सज्ज होतोय. परंतु समोर विरोधी संघाचा आयकॉन खेळाडू प्रथमेश राठोड. हे द्वंद्व पाहण्यायोग्य असणार आहे. 2 तगड्या ताकदवान खेळाडूंचं युद्ध आहे. एका बाजूने जय हनुमान जानवले क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूने वरवडे क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू. यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला होता, पायावर चेंडू लागतोय, मागे क्षेत्र चेंडू मार्गस्थ झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे केला गेला असता तर नक्कीच एक जोखीम होती, परंतु महत्त्वाची विकेट देखील मिळू शकले असते. 2 तगडे ताकदवान संघ आहे, दोन्ही संघांना जिंकायचा इथपर्यंतचा प्रवास राहिलाय. चांगली कामगिरी केली आहे दोन्ही संघांनी, परंतु एका संघाचं स्वप्न इथे पूर्ण होईल आणि एका संघाचं स्वप्न अधुरं राहील. ही डे नाईट क्रिकेट स्पर्धा, हे भव्य दिव्य आयोजन, सपाट खेळपट्टी, सपाट मैदान, ही विद्युत रोषणाई आणि तमाम प्रेक्षकांची उपस्थिती आपण पाहतोय. आणि हा सामना आपल्याला पाहायला भेटतोय पहिला सेमीफायनलचा सामना, ज्या सामन्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 तारे सितारे, एका बाजूने सोहेल शेख जो नेतृत्व करतोय जय हनुमान जानवले क्रिकेट संघाचं, आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्रजेश रावले मॅन फ्रॉम कट्टा जो नेतृत्व करतोय वरवडे क्रिकेट संघाचं. संतोष पाटील आपल्या क्षेत्ररक्षण व्यूहरचनेकडे कटाक्ष नजरेने पाहतोय. क्षेत्र व्यूहरचना थोडीशी बदलतोय, कारण माहिती आहे प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. एक बॉल तुम्हाला विजयाकडे नेऊ शकतो आणि एक चूक तुम्हाला पराभवाकडे नेऊ शकते. अनेक स्पर्धा खेळाय, मोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे, परंतु समोर सोहेल शेख ओव्हर पिच प्रकारचा चेंडू, चांगला फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. प्रजेश रावले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक चपळ क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे, तो क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू अडवलाय, केलाय परतावा. तोपर्यंत इथे 2 धावा पळून काढल्या गेल्या आहेत. तुम्ही चांगलं करताय तर तुमच्यासाठी टाळ्या नक्कीच वाटेल. आमचे प्रेक्षक ही मॅच पाहतायत आणि चांगलं प्रदर्शन जो खेळाडू करतोय त्यासाठी टाळ्या वाजवल्या जात आहेत. कीच गावडेवाडी प्रीमियर लीग डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. संतोष सुलगे पाटील पुढचा बॉल ऑफ टिकच्या बराचसा बाहेर, वाईड बॉलचा इशारा पंचांचा आलाय. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव मिळते. एक्स्ट्रा धावा देखील खूप महत्त्वाच्या ठरतील. प्रत्येक धावेला किंमत आहे, प्रत्येक विकेटला किंमत आहे. जिंकायचं आहे दोन्ही संघांना, इथून हार कोणालाच मान्य नाही आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या पोचते धावपलकावर 15 धावा. पहिला सेमीफायनलचा सामना, षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर. गोलंदाज सज्ज होतोय संतोष सुलगे पाटील. अर्थातच चूक होतय, वाईडची एकेरी धाव प्राप्त होते व त्या वाईडच्या साथीनं सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 15. यापुढे रिव्हर्स स्वीप अल्टीपल्टीचा पवित्रा फलंदाजाला जरूर घ्यायचा होता, मात्र भन्नाट वेगात फेकलेला चेंडू, प्रचंड वेगात फेकलेला चेंडू, वेग आणि फक्त वेगच आपण अनुभवतोय. मॅन फ्रॉम बेळगाव अर्थातच संतोष सुलगे पाटील. यावेळी सबसेल आव्हान मैदानावरती रोखलं जात आहे फलंदाज सोहेल शेखचा व निर्धाव चेंडू नंतर परत एकदा सज्ज होतोय तो संतोष सुलगे. नेक्स्ट बॉल उडवलाय, चेंडू हवेत उंच उडालाय, आकाशाला गवस निघालं, चेंडू थेट मिड विकेट बॉर्डरी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळला अलॉंग विथ द कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी वेगाने पावलं वळले परंतु नाही, नकार आलाय. चांगला निर्णय. दोन्ही बॅटरला माहिती आहे आपली ताकद, दोन्ही बॅटरला माहिती आहे आपण जर जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये राहिलो तर नक्कीच मोठे फटके येतील आणि यासाठी कोणतीही जोखीम पत्करली जात नाही आहे. कारण एका बाजूने सोलापूरचा प्रथमेश राठोड आहे ज्याच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. दुसऱ्या बाजूने कुडाळचा सोहेल शेख आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. 22 ही धावसंख्या. पुन्हा एकदा उडवलाय, आउट ऑफ द पार्क पाठवलाय चेंडूला. सीमारेखा पलीकडे आलाय. प्रथमेशच्या बॅट मधून षटकार. नक्कीच ही मॅच पाहण्याजोग्य असणार आहे. या मॅच मध्ये जातील तसा टाळ्यांचा गजर होईल. जसे विकेट जातील तसा देखील टाळ्यांचा गजर होईल कारण दोन्ही संघाचे चाहते मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांमध्ये धावसंख्या 28 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 14च्या धावगतीने धावसंख्या रचली गेली आहे. चांगले बॅटिंग आणि जमेची बाब हे असेल की एकही विकेट आतापर्यंत गमावला गेला नाही. खेळ मैदानावरती समाप्त होतोय व प्रति षटकामागे 14 धावांची धावगती राखत आतापर्यंत जय हनुमान जानवली क्रिकेट संघ हा तब्बल 28 धावांचा रथीप मैदानावरती या ठिकाणी रचतोय. गोलंदाजीमध्ये कमालीचा बदल होतोय. मॅन फ्रॉम कसाल अर्थातच मयूर पेडणेकर हा गोलंदाजीसाठी सुसज्ज. प्राथमिकता आपली दिशा ठरविली जाते व प्रमुख पंचांना पार करत त्यांच्या ठीक डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज मयूर पेडणेकर. तर त्याच्या विरोधामध्ये मॅन फ्रॉम कुडाळ अर्थात सोहेल शेख व सोहेल शेखच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने मॅन फ्रॉम सोलापूर अर्थातच प्रथमेश राठोड. उजव्या व डाव्या हाताची जोडगोळी मैदानावरती सुसज्ज. उपांत्य फेरीची पहिली लढत. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती मोठा धमाका फटका निघतोय. तो डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे येतोय. आकाशाला गवसणी घालणारा फटका 6 धावांसाठी. तर निर्णय घेतला परंतु आतापर्यंत जर का पाहिलं तर फलंदाज वरचढ ठरलेत. चांगले बॅटिंग पाहायला मिळाले फलंदाजांच्या माध्यमातून. बॅटर प्रथमेश राठोडच्या बॅटमधून 2 षटकार आले. सोहेलच्या बॅटमध्ये देखील 2 षटकार आलेत. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, दमखमवाली सुरुवात आपण पाहतोय जय हनुमान जानवली क्रिकेट टीमची. दबावात टाकलाय परंतु दबावामधून बाहेर यावं लागेल गोलंदाजांना. पुन्हा एकदा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली आहे. कडक शॉट आलाय. चेंडूला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सोहेल शेखच्या बॅटमधून अजून एक धमाका पाहायला मिळतोय. नक्कीच प्रत्येक बॉलवर आक्रमणच करायचं हेच ठरवून आले. 4 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते धावफलकावर 38 धावा. पोस्ट समाचार कसा घ्यायला हवा याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती सोहेल शेख सारखा कसलेला मुरलेला फलंदाज मैदानावरती पेश करतोय. पहिला चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे चाहत्या प्रेक्षक वर्गात. तर दुसऱ्या बाजूनं दुसऱ्या चेंडूवरती सर्कलचे नियम त्याही पेक्षा जी मोकळीक आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला ती मोकळीक ती भली मोठी दरी एका चौकारानं भरून काढत तब्बल 2 चेंडूंवरती 10 धावांची लयलूट ही होताना दिसते. चांगले फटकेबाजी होते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. नक्कीच प्रत्येक बॉलवर आता आक्रमण होतंय. सोहेल शेख स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सज्जाला यावेळेस भन्नाट सुसाट तेच तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. डोळ्याची पापणी लवतेच तो चेंडू जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. बऱ्याच काळानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र कमबॅक केलाय मयूरने. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा कारनामा केला परंतु या षटकाची सुरुवात षटकाराने झाली त्यानंतर चौकार आला परंतु पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ब्रेक थ्रू द्यावा लागेल.
पुन्हा एकदा सज्ज झालाय. साडे बॅटने समोरच्या दिशेने फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू पर्यंत पोहोचला नाही. एकच धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरून होत होता परंतु नकार आलाय. एक धाव पूर्ण केली जात आहे. एकेरी धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते धावफलकावर 39 धावा 39. ही धावसंख्या आपल्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. बॅटर प्रथमेश राठोड आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. नक्कीच प्रथमेशने दमदार सुरुवात केली. पहिल्या षटकापासून मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहिलं तर तब्बल 16 आयकॉननी प्रवेश घेतला. अगदी भारतातील तारे सितारे देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्या जोडीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्टार आपण पाहतोय. धावसंख्या देखील बदल. धावसंख्या 39 धावा. पुन्हा एकदा प्रथमेश राठोड स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. गोलंदाज मयूरचा सामना करेल. पलल आली त्याचा वापर केला. ऑफ साइडला फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चूक झाली आणि चुकीला माफी नाही आहे. ज्यावेळी तुम्ही चूक कराल त्याचा मोबदला तुम्हाला विरोधी संघाला द्यावाच लागेल. जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसरी धाव आली आहे आणि 2 धावांनी धावसंख्येत पुन्हा एकदा बदल झालाय. 41 धावा. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश राठोड पाहायला मिळेल. एक चूक तुम्हाला पराभवाकडे नेऊ शकते आणि त्याचमुळे चुका सुधाराव्या लागतील कारण हा सेमीफायनलचा मुकाबला आहे आणि या सामन्यामध्ये जिंकायचंच आहे. यावेळी आडव्या बॅटने खेळाय. फटका ऑन साइडला फटका येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे पंकज ओरोसगावचा खेळाडू आपण पाहतोय. चेंडू अडवेल. चेंडूचा परतावा करेल तोपर्यंत एकच धाव. पहिल्या काही चेंडूंवर मोठे फटके आले परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी आपण पाहिली. गोलंदाज मयूर पेडणेकरच्या माध्यमातून 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 42 धावा. 14च्या धावगतीने धावसंख्या रचली गेली आहे. हॅलो. पारितोषिकालय सन्माननीय बालाजी जाधव यांच्याकडून प्रथमेश राठोडसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. पारितोषिकांची खैरात देखील ऊज लागली आहे या स्पर्धेमध्ये. या मॅच मध्ये आपण पाहिलं पहिल्याच दिवसापासून पारितोषिकांचे विक्रम रचले गेले. गोलंदाज सज्ज झालाय. संतोष पाटीलचा तिकट मारा पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर चेंडूने वेध घेतला. विकेट किपरचा डॉट बॉल. स्लॉग ओव्हरचे षटक आता बाकी राहिले. शेवटचे 2 षटक बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये निश्चितच मोठे फटकेबाजी मारण्याचा प्रयत्न नक्कीच होईल बॅटिंग करणाऱ्या संघाकडून कारण अजूनही एकही विकेट प्राप्त झालेला नाहीये. ज्यावेळी हाफ ट्रॅकर होता आखोट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती फटका हा स्क्वेअर लेगला सजवायचा होता मात्र चेंडूचा टप्पा मधल्या यष्टीवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू किंचितसा बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. अपेक्षित फटका न निघता चेंडू केवळ बॅटला स्पर्श करण्याचं कार्य करतोय. फटका सिली पॉइंटला व स्वतः यष्टीरक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत एकेरी धाव सोहेल शेख त्याचा सहकारी प्रथमेश राठोड मैदानावरती सहज पूर्ण करतायत. निघालेली एकेरी धाव लाख मुलाची. धावेचं महत्त्व त्याही पेक्षा सामन्याचं महत्त्व दोघेही फलंदाज जाणतायत व निघालेल्या एकेरी धावेने सांघिक धावफलक मैदानावरती पोहोचतोय. तो 43 धावा धावफलकावरती गोलंदाज सज्ज होतोय. संतोष सुलगे पाटील षटकातील पुढील चेंडू हा फेकण्यासाठी. यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका वाईडिश लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षक अगदी पहिल्या प्रयत्नात चेंडू उचलतोय. फेकी करण्यास थोडासा विलंब होतोय व याच संधीचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत. वेगात दुसरी धाव पूर्ण होतोय मात्र ऑफिशियल्स आमचे या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. हॅलो. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज कलमठ गावडेवाडी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. इट इज नॉट आउटचा इशारा आलाय. नॉट आउट. थर्ड अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलाय. दोन्ही फलंदाज सुखरूप अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. ही जमेची बाब असेल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी.
संतोष पाटील चे षटक आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 इथे हाताळतोय आणि 4थ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च. यावेळी उडवलाय, जोराचा धमाका केलाय बॅटर सोहेल शेखने, पाठवलंय चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी टाळ्या होत आहेत सोहेलसाठी. जबरदस्त फलंदाजी सोहेलच्या बॅटमधून, झटका देतोय गोलंदाजाला, आलाय दमदार फटका बॅटर सोहेलच्या बॅटमधून. म्हणजे 50शी मैदानावरती गाठली जाते. ती फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान जानवले क्रिकेट संघाकडून सोहेल शेख आगोकी फलंदाजी करतोय. आतापर्यंत 28 धावा त्याच्या बॅटमधनं आपण मैदानावरती अनुभवतोय उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाज संतोष सुलगे पाटील हा सज्ज होतोय. यावेळी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी, हाफ ट्रॅकर चेंडू होता, फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय, मात्र अगदी 2 खेळाडूंना चेंडू सहज चकवतोय व निर्जन स्थळी खाली इलाक्यात नो मेन्स लँड क्षेत्रात चेंडूचा टप्पा पडतोय. बघता बघता एकेरी धावेची पावलं यावेळी दुसऱ्या धावेकडे वळतायत व बहुमूल्य 2 धाव्यांच्या जोडीनं सांघिक धावफलक पोहोचतोय तो 53 धावा धावफलकावरती. आघाडीची जोडी, बिनीची जोडी अजूनही असेल ती मैदानावर. चौथं षटक डेप्थ ओव्हरचं अर्थातच लॉग ओव्हरचं व शेवटचा चेंडू मैदानावरती बाकी असेल. जमलेली जोडी, रुळलेली जोडी फोडण्याचा प्रयत्न असेल शेवटच्या चेंडूवरती तो गोलंदाजाचा. यावेळी उजव्या यष्टीवरती चेंडूचा टप्पा, फटका, प्राथमिकता वाईडिश गलीला चकवतोय, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू पोहोचतोय. वैभव परब व त्याचा सहकारी अंकुश बांबार्डेकर दोहोंमध्ये झटापट. ऐन मोक्याच्या क्षणी जोपर्यंत चेंडूवरती संरक्षण दिलं जातंय, आपली पकड ठेवली जाते, फेकी केली जाते यष्टीरक्षकाच्या दिशेने, तोपर्यंत चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती निघतायत त्या तोलामोलाच्या 2 धावा. बहुमूल्य 2 धाब्याने खेळ समाप्त होतोय 24 चेंडूंचा व सांघिक धावफलक पोहोचतोय तो 55 धावा या धावफलकावरती. दिले जाते. गीतेश लाड गोलंदाजी मार्कडे सज्ज होतोय. षटक क्रमांक घेऊन 5वा अंतिम षटकाचा खेळ इथे चालू होईल. फलंदाज प्रथमेश राठोड स्ट्रायकिंग एंडला, डावकोऱ्या त्याचा गोलंदाज समोर, डावकोऱ्या त्याचा फलंदाज पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आकुट टप्प्याचा षटामुखचा फटका पाहायला भेटतोय. चेंडूला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा आलाय प्रथमेशच्या बॅट मधून 6 धावांचा धमाका षटका. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलला इथे धमाके केलाय. षटकाराचा गोलंदाजावर दबाव टाकला गेलाय, गोलंदाजाला झटका दिला गेलाय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाकडून खेळत जाते. अजूनही एकही विकेट गमावला गेला नाही बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. चांगले बॅटिंग, तब्बल आतापर्यंत 61 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5
दुसरा बॉल वेगाने डिलिव्हर केलाय प्रथमतः बॅटरला, त्यानंतर विकेट किपरला. चेंडू गेलाय सीमारेखा पलीकडे. 4 धावांसाठी बाईकचा इशारा येतोय पंचांचा. एक्स्ट्रा धावा मिळत आहेत, परंतु धावा खूप महत्वाच्या आहेत. 4 धावा इथे मिळाल्या. 4 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. धावफलकावर धावफलक आता पाहायला मिळतंय. तब्बल 65 धावा. 2 चेंडूवर आतापर्यंत 10 धावा खर्च झाल्या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून एक षटकार आला. एक्स्ट्रा स्वरूपाचा चौकार देखील पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा बॅटर प्रथमेश राठोड स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. यावेळी हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पुलचा फटका. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पल्ले येतोय. गगनचुंबी नभभेदी फटका. 6 धावांसाठी डीजे. सांघिक धावफलक वेगात पुढे सरकतोय. वृद्धिंगत होतोय. तब्बल 6 धाव्यांच्या साथीनं 71 धावा धावफलकावरती. म्हणजे उपांत्य फेरीची पहिलीच लढत, सेमीफायनलचा पहिला थरार, एका मोठ्या धावफलकाकडे वाटचाल ही जय हनुमान जानवली क्रिकेट संघाची. याही वेळी ते चित्र परत एकदा. चेंडू फरार होतोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6-6-6 षटकार डीजे. षटकार षटकार आधी षटकारच पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जी 73 धावांची सर्वाधिक मोठी भागीदारी होती, त्या भागीदारीला ब्रेक केले गेले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही बॅटरसाठी. पुढच्या षटकारासाठी संदीपजी मेस्त्री यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. उडवला हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने. चेंडू जाईल वन बाउंस सीमारेखा पलीकडे. प्रथमेशच्या बॅट मधून आलाय दमदार चौकार. वाह, जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची मन जिंकून घेणारी फलंदाजी ही प्रथमेश राठोड आणि सोहेल शेख यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील हा खेळ पण पाहतोय, परंतु आता वेगवान चेंडू टाकला होता स्ट्रायकिंग एंडला. इथे डायरेक्ट हिट केला गेला. विकेट शेवटच्या बॉलला सोहेल शेखची आउट झालाय आणि सोहेल शेखची विकेट आले. परंतु त्याआधी दोन्ही बॅटरने जबरदस्त बॅटिंग केली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो दोन्ही बॅटरसाठी. तब्बल 81 धावांची भागीदारी रचली गेली आणि सर्वोच्च स्कोर आपल्याला पाहायला भेटतोय. सोहेल शेख आणि प्रथमेश राठोड या 2 बॅटरच्या माध्यमातून अप्रतिम खेळ. षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. सलामीसाठी दाखल झाले होते. शेवटच्या बॉल पर्यंत मैदानामध्ये टिकून राहिले आणि प्रेक्षकांची मन जिंकून घेणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक तब्बल 32 या धावसंख्येवर नाबाद राहतोय सोहेल शेख. 3 मिनिटांचा आम्हाला वेळ पाहिजे. सॉरी, सोहेल इथे बाद झालाय आणि त्यानंतर वैयक्तिक टाळ्यांचा कडकडाट करा. धन्यवाद प्रसाद, धन्यवाद सागर. काही वेळापुरता या आमच्या 2 युवा समालोचकांकडून भार मी घेतोय. मित्रांनो, एक सुंदर देखणी स्पर्धा आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत क्षात्र कुलोत्पन्न मराठा समाज गावडा गावडे कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित गावडेवाडी प्रीमियर लीग 2025. पहिल्या पर्वासाठी हे सुंदर देखणं मैदान आपल्या भेटीसाठी येत आहे. आणि हे मैदान महिन्याभरापूर्वी कसं होतं असं जर चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. माझ्या समवेत आहेत स्वप्नील चिंदरकर. स्वप्नीलजी, आपल्याला विनंती आहे आपण यावं मैदानामध्ये. स्वप्नील चिंदरकर, खरं तर ही एक मोठी टीम आहे. स्वप्नील चिंदरकर या टीमचं नेतृत्व करतायत. एकदा जोरदार टाळ्या वाजूया स्वप्नील चिंदरकर यांच्यासाठी. आणि स्वप्नीलजी चिंदरकर यांच्या मेहनतीतून हे स्वप्न पूर्ण होत आहे कलमठवासियांचं. आणि नेमकं हे स्वप्न कसं होतं, या स्वप्नाची सुरुवात कशी झाली, एक छोटीशी एवी आपल्या भेटीसाठी येते. आमचे मित्र राजेंद्र रावले यांनी ही एवी बनवली. आणि गौरव, एवी प्लीज. प्लीज शार्पी बंद करा प्लीज. बादल सर. आवाज आहे त्याला, आवाज आहे, आवाज आहे काय त्याला? स्वप्नील सर, स्वप्नील सर त्याका आवाज आहे.
ज्या मेहनतीने हे पीच बनवलंय ते पीच, त्या पीचची कारागिरी आपल्याला पाहायला मिळते. स्वतः मंडळाचे सगळे कार्यकर्ते उन्हात अनात राबलेत आणि त्यामुळे हे सुंदर पीच, ज्या पीचवर सगळ्या खेळाडूंनी आपली कामगिरी दाखवली. कोणी बहत्तरीन फलंदाजी केली, गोलंदाजीला पोषक, कधीही खेळपट्टी वागली आणि या सगळ्या खेळपट्टी मागे राबलेले हात आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. त्यानंतर हे मैदान समतल करण्यासाठी खास रोलर, या रोलरची व्यवस्था सुद्धा केली गेली आणि त्यानंतर अक्षरशः हे हिऱ्याप्रमाणे भासणारं मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. या सुंदर ट्रॉफी या स्पर्धेसाठी हे व्यासपीठ, या सगळ्या स्पेशलाइज क्रिस्टल ट्रॉफी ही सगळी हेवी आपल्यासाठी बनवली राजेंद्र रावले यांनी. जे स्वप्न कलमटवासियांनी पाहिलं होतं ते स्वप्न यावर्षी पूर्ण होताना दिसत आहे. ही आमची मान्यवरांची मांदियाळी, मान्यवरांचं व्यासपीठ. या स्पर्धेसाठी गेल्या 5 दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती लावली, आपल्या शुभेच्छा दिल्या. हे सगळे मान्यवर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आणि गेले 5 दिवस रंगलेला क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचा रणसंग्राम, या होणारी ही फटाक्यांची आतषबाजी आणि मान्यवरांचा यथोचित सन्मान सत्काराचा हा सोहळा. गेले 5 दिवस ही कलमटची नगरी, गावडेवाडी रंगून गेली या क्रिकेटच्या रंगामध्ये आणि क्रिकेटचे अनेक वारकरी या स्पर्धेत खेळण्यासाठी आले. या क्रिकेटची त्यांनी सेवा केली. नलावडे साहेब, आदरणीय संदेशजी सावंत साहेब हे स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेची ड्रोन व्ह्यू, श्रीफळ वाढवून या व्यासपीठाचं, या रंगमंचाचं, या खेळपट्टीचं, या मैदानाचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि त्यासोबत ही फटाक्यांची आतषबाजी सुद्धा. या पहिल्या मानाच्या, अभिमानाच्या गावडेवाडी प्रीमियर लीगचा कोण असेल मानकरी, अगदी थोड्याच वेळात आपल्या समोर विजेता आणि उपविजेता यांची नावं आपल्या समोर घोषित होतील. एक सुंदर देखणं मैदान आपल्या भेटीसाठी येत आहे. याच मैदानावर चारी बाजूनी झाडींची गर्दी आणि ते मैदान आपल्यासाठी सज्ज केलंय. आमच्या तमाम सदस्यांनी, गावडेवाडी प्रीमियर लीगच्या या सर्व सदस्यांचे अगदी मनपूर्वक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद बदल सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत जाऊयात मॅचकडे. सेमीफायनल नंबर 1 प्रेक्षकांच्या समोर आम्ही सादर करतो आहोत. सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे क्रिकेट टीमने नाणेफेकी जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि जय हनुमान जानवली क्रिकेट टीमने डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना तब्बल 81 धावांचा डोंगर उभारला. 82 धावांचा पाठलाग करण्यासाठी सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे क्रिकेट टीमची सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आहे. प्रजेश रावले आणि त्याच्या साथीला पंकज. प्रजेश रावलेच्या बरोबरीने पंकज परब मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत डाबाचा श्री गणेश करण्यासाठी. आणि गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रथमेश राठोड, मॅन फ्रॉम सोलापूर. आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन खेळाडूंचं वैशिष्ट्य असतं ते कोणाचंच ऐकून घेत नाहीत, म्हणून ते आयकॉन. आज त्याचा आपण धमाका पाहिला. बॅटिंग करत असताना 44 धावांची नाबाद खेळी आणि त्याला सोहेल शेखने दिलेली 32 धावांची उपयुक्त जोड. या 2 फलंदाजांच्या सांघिक बहारदार कामगिरीच्या जोरावरती धावांचा डोंगर. पहिलाच बॉल फिरवलाय, एक टप्पा घेतलाय आणि चेंडूला पाठवलंय लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. ना देखी सूरत ना देखी मुरत, बल्लेबाज प्रजेश रावले ने देखी सिर्फ अपने टीम की जरूरत. बॉर्डर लाईनच्या बाहेर चौका. खेलो लोग आपके आने का इंतजार करे, जाने का नहीं. स्ट्राइकला प्रजेश तयार. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर आणि यावेळेला वाईट बॉलची घोषणा केली आहे. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅक वरती आणि त्याचा थोडासा लेंथ आणि लाईन बिघडवून टाकणारा फटका प्रजेश रावलेने ठोकलाय, जखमी केले, मनामध्ये थोडंसं काहूर माजवलंय. पहिल्याच बॉलवरती हल्ला झालाय
आणि त्यामुळे प्रचंड रागात गोलंदाजी होणार का? क्षेत्ररक्षणाची पाहणी केली, जोश के साथ साथ होश भी रखना बहुत ही जरूरी. और पिच गोइंग 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 अँड गॉन. चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर, फरार, षटकार. टीमची धावसंख्या फलकावरती लागली 11 धावा. प्रजेशने सांगितलंय लुटूंगा नहीं तो जीतूंगा कैसे, संघर्ष का साथी हूं रुकूंगा कैसे, रोक सके तो रोक लो, आ देखे जरा किसमें कितना है दम. मात्र दुसऱ्या बाजूला प्रथमेश राठोड काही कमी नाहीये. आयकॉन म्हणून त्याला बोलावलं गेले. कधीही पलटवार करण्याची क्षमता प्रथमेश राठोडकडे आहे. मात्र टीट फॉर टॅट जस्ट असं उत्तर आलंय. टीमची धावसंख्या प्रचंड वेगात वाढते. 11 धावा फलकावरती आहेत. प्रथमेश पुन्हा एकदा तयार झालाय. रिव्हर्स सातताईपणा करण्याचा प्रयत्न प्रजेश रावलेचा सफल ठरलाय. डॉट बॉल घेतलाय. टिंब चेंडूने आता मात्र थोडासा आत्मविश्वास वाढलाय. प्रथमेश राठोडची सन्नाटेदार गोलंदाजी की दुसऱ्या बाजूला आक्रमक फलंदाजी प्रजेश रावलेची पाहायला मिळेल. डावखुऱ्या बॅटरच्या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव आदराने घेतलं जातं असा खेळाडू. यावेळेला वाईड लाईन यॉर्कर लेनचा बॉल टाकला गेला. चेंडू खेळावा की सोडावा या द्विधा विवंचनेमध्ये प्रजेश रावले पाहायला मिळत आहेत. आणि सलगचे 2 डॉट बॉल. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमने. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. आपण पीसी रूम मध्ये जाणार आणि यानंतर तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा डिसिजन तुमच्यापर्यंत येतोय. आमचे टीव्ही अंपायर थोडेसे बिझी झालेत, त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन आपल्यापर्यंत येणार आहे. प्रेक्षकांचं कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा मी समालोचक अमोल जमदाडे आपलं मनापासून स्वागत करतोय. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025चा सेमीफायनल नंबर 1 चा सामना तुम्ही पाहताय. आजची शेवटची रात्र आहे. शेवट कोणासाठी गोड होणार याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. आजचा शेवटचा हा क्षण कोणत्या संघासाठी गोड होणार, कोणता संघ मेगा फायनल मध्ये जाणार आणि कोणता संघ गावडेवाडी प्रीमियर लीगची ट्रॉफी उचलणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेत. हॅलो, आमच्या मुख्य व्यासपीठावरती गणेश ट्रॅव्हल्स कणकवलीचे मालक सिद्धेशजी महाडिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत. आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या आयोजन कमिटीसाठी रोख रक्कम 2000 रुपयाची नगद राशी येते. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर नाटा पोलीस स्टेशन राजापूर यांचे कॉन्स्टेबल आमचे जवळचे मित्र वेंगुर्ल्यावरून या ठिकाणी किरण जाधव महाराष्ट्र पोलीस आहेत, ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील शब्दरूपी पुष्पांनी शब्दसुमनांनी या स्पर्धेदरम्यान खूप खूप स्वागत. वेलकम किरण. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला. तेज तरार रफ्तार से गिरफ्तार करते हुए वेगाने बीट केलंय. वेगाचा अंदाज आला नाहीये. जीवन असो किंवा क्रिकेट, तुमचा वेग किती आहे याच्यापेक्षा तुमची दिशा काय आहे याला जास्त महत्व. आणि चांगल्या दिशेमध्ये गेलेला हा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश राठोडचा डॉट बॉल घेतलाय. आता मात्र थोडंसं प्रेशर पुन्हा एकदा वाढणार. 2 चांगल्या मोठ्या फटक्यानंतर 2 डॉट बॉल देखील घेतलेत. जी हाँ, गावड़ेवाड़े के इस प्रतियोगिता में क्रिकेट का खेल है जारी. एक है तेरी तो एक है मेरी बारी. रिव्हर्सचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईड बॉलची घोषणा केली आहे. अतिरिक्त धाव वाढणार आणि त्यासाठी पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय प्रथमेशच्या माध्यमातून. मात्र या चेंडूची दिशा कशी होती हा डिसिजन देखील तिसऱ्या पंचांच्या मदतीने लगेचच तुमच्यापर्यंत येणार. प्रेक्षकांची अलोट गर्दी. जिकडे जागा मिळेल तिकडे प्रेक्षक 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 आणि प्रेक्षकच पाहायला मिळतात. नोकरी धंदा व्यवसाय सगळं काही सांभाळून ज्या खेळाने आपल्याला वेळ लावलंय तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन आपल्याकडे येतोय. वाईड बॉल. रिव्ह्यू लॉस्ट केला गेलाय. वाईड बॉलची घोषणा झाली. अतिरिक्त धाबने टीमची धावसंख्या 12 धावा. फिल्डिंग करणाऱ्या साईडने रिव्ह्यू गमावलाय. बॅटिंग साठी फलंदाज तयार प्रजेश रावले.
अकुटप्प्याचा बॉल त्याला केले पुल आणि बॉल झाला बॉर्डर लाईनच्या बाहेर गोल चौकार. म्हणून एक सुंदर गोष्ट आपल्याला सांगितली आहे, हिम्मत से हारना लेकिन हिम्मत कभी नहीं हारना. हिमतीने लढावं लागणार या मॅच मध्ये आणि तेच काम प्रजेश रावले करतोय. ओहो हो, चांगला फटका आहे का पाहावं लागणार क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये. मस्तक पे दस्तक देने वाली गेंद बॉर्डर लाइन के बाहर, मिलेंगे 4 रन प्रजेश रावले की खाते में. मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान सोहळा संपन्न करतोय. गणेश ट्रॅव्हल्स कणकवलीचे मालक सर्वेसर्वा आदरणीय सिद्धेशजी महाडिक साहेब यांचा सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. परेशजी आसरेकर त्याचबरोबर जितेश यांच्या शुभहस्तांनी हा सन्मान संपन्न होतोय. स्वरूप असेल मायेची प्रेमाची उबदार शाल, आकर्षक या ठिकाणी सन्मान चिन्ह व बुकेदे त्या ठिकाणी सन्मान होत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. गणेश ट्रॅव्हल्स कणकवली मालक सिद्धेश महाडिक, चला प्लीज लवकर या. 20 धावा फलकावरती आहेत. पहिलं महागडं षटक आणि या षटकात धावांची केलेली लयलूट, टीट फॉर टॅट, जे उत्तर यायला हवं होतं, जो प्रतिकार व्हायला हवा होता तो प्रतिकार पहिल्या षटकामध्ये केलाय. 20 धावांनी आता मात्र समीकरण पुरतं बदललंय. विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमला 82 धावांचं लक्ष्य आहे. हॅलो चेक. त्याचबरोबर नाठा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल आदरणीय किरण विलास जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराष्ट्र पोलीस, त्यांचा देखील सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अमोल 62 धावांची अजून गरज आहे. 24 चेंडू 62 धावा हे समीकरण आहे. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. कोण लढणार कोण हारणार पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतो सोहेल शेख, ज्याने डावाच्या पहिल्या सत्रामध्ये 32 धावांचं योगदान दिलं. भागीदारी पाहायला मिळाली आणि बादल सर 81 धावांची झालेली भागीदारी आपल्याला या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळते. मात्र क्रिकेटच्या मैदानावरची भागीदारी, ज्याचं रेकॉर्ड कोणत्या ना कोणत्या मैदानावरती ब्रेक होतं. और पिच बॉल त्यावरती केला हल्ला, केलाय पलटवार, बॉल नाही थांबणार मैदानामध्ये, जाईल सीमारेखा पार आणि येईल शानदार चौकार. तर भागीदारी झाली 81 धावांची. मात्र प्रत्येक भागीदारीचं रेकॉर्ड कोणत्या ना कोणत्या मैदानावरती ब्रेक होतं. मात्र मित्रांनो, आपल्या आयुष्यामधली सगळ्यात मोठी भागीदारी कोणती आहे तर आपल्या आयुष्यामधली सगळ्यात मोठी भागीदारी आपल्या पत्नी सोबतची असते. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या, 24 धावा फलकावरती आहेत. यावेळेला बॉलला टर्न करायचं होतं मात्र तसं घडलं नाहीये. पंकजचा प्रयत्न पुरा राहिलाय, डॉट बॉल घेतलाय, सोहेलने कमबॅक केलंय. टीमची धावसंख्या आहे 24. एक षटक 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. डे नाईटची क्रिकेट टुर्नामेंट यंग स्टार क्रिकेट क्लब देवगडच्या माध्यमातून आपण पाहिली. त्या आयोजन कमिटीकडून आणि नीरजजी घाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद यंग स्टार क्रिकेट क्लब देवगड आणि नीरजजी घाडी, आपले मनापासून धन्यवाद. हाफ ट्रॅकर, डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी, सोहेलने केलंय कमबॅक. छोटी हाइट, फाइट बहुत बड़ी, हाइट छोटी है लेकिन फाइट बहुत बड़ी देता है ये खिलाड़ी. जबरदस्त गोलंदाजी आहे, महत्वाची लढत. सोहेलचा पुन्हा एकदा तेज तरार 140 किलोमीटरच्या वेगात रफ्तार से गिरफ्तार करते हुए. काय गोलंदाजी होती आहे. आता मात्र पंकजची फलंदाजी खराब आहे. चेंडू एका बाजूला आणि बॅट दुसऱ्या बाजूला, म्हणजे बादल सर असंच म्हणावं लागेल की जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी आहे. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे फक्त 24.
पहिल्याच बॉलवरती स्वागत झालं चौकराने, मात्र त्यानंतर कमबॅक सोहेल शेखचा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अजून एक गुणवान अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, स्ट्राईकला पंकज आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे काऊ क्षेत्रामध्ये, बॉलला स्टॉप केलंय, थांबवलंय. एकच धाव इथे मिळणार आणि एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र बदलते. 25 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. फलकावरती 25 धावा आहेत. अजून 57 धावांची गरज आहे. दिल्ली बहुत दूर आहे, लक्ष मोठं आहे, त्यामुळे संघर्षही मोठाच करावा लागणार है. हकीकत से लड़कर हालात को बदलना पड़ेगा. इस मैच को आपको जीतना है तो गेम चेंजर पडना पड़ेगा. जबाबदारी घेणारे कधीच हारत नाहीत, एकतर ते जिंकतात किंवा त्यातून काहीतरी शिकतात. तुम्हाला या मॅचची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. जर या जोडीने नॉट आउट हा सामना संपवला तर नीरज घाडी यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे. दिल्ली बहुत दूर आहे, लक्ष मोठं आहे, पल्ला मोठा गाठायचा आहे, सामना सोपा नाही आहे, सेमीफायनलची लढत आहे. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. कोण जिंकणार ही लढत याची चर्चा प्रेक्षकांमध्ये चालली आहे. सोहेल तयार, स्ट्राईकला प्रजेश तयार. आकुट टप्प्याचा बॉल, त्याला भिरकावलंय, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला, बंड्या साटमच्या गोदीमध्ये. आकुट टप्प्याच्या बॉलवरती आपली विकेट गमावली आहे प्रजेश रावलेने आणि यावेळेला मोठा धक्का, चिंतेचं वातावरण खेम्यामध्ये पाहायला मिळतंय. बॅटिंग साइडच्या जय हनुमान जानवली क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे ही लढत आपण पाहतोय आणि वरवडे क्रिकेट टीमला मिळालाय मोठा धक्का. प्रजेश रावलेचा खेळ संपला. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहत आहोत. प्रजेश रावलेची प्राइज विकेट. बडी मछली बड़ी मछली जाले में आती हुई. जबरदस्त गोलंदाजी सोहेलच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती चौकार आला, त्यानंतर कमबॅक केलं. या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्या सोहेल शेख यांनी. प्रथमेश राठोडचं पहिलं महागडं षटक, ज्या षटकात आले तब्बल 20 धावा. पंचवीस धावा फलकावरती आहेत. विजयासाठी समीकरण आपण पाहतो होतं. 18 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 57 धावांची गरज आहे. आक्रमकता ही बचावाचं साधन आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा वापर करायचा आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या सोबत जोडले गेलेत बादल चौधरी सर, मालवणी समालोचक. बादल सर, आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद अमोल. एक मोठी लढत तुमच्या भेटीसाठी येतं आणि मोठी लढत म्हणजे मोठे प्रयत्न हे करणं गरजेचं असा, पलटवार होणं गरजेचं असा, मोठे फटके सुद्धा गरजेचे. चांगला बॉल कट केलाय आणि यावेळेला आपण जर पाहिलं तर डॉट बॉल घेतलाय. खराब फलंदाजी होते. पंकजला खेळ सुधारावा लागणार आहे. उच्च कोटीचा खेळ तुम्हाला या मॅच मध्ये दाखवायचा आहे. आपलं सर्वस्व पणाला लावावं लागेल. जे तुमच्यामधलं बेस्ट आहे ते तुम्हाला बाहेर काढावं लागणार आहे. पण ही जोडी, या जोडीमध्ये क्षमता असं आपण मैदानावर कॉमेंटेटर्स कर्स ज्याच्याकडून अपेक्षा होती तो पंकज माघारी, खटक्यार बॉट जाग्यार पलटी.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विपुल पवारचं आगमन होतंय. मोठा खेळ करावा लागणार आहे. उच्च कोटीचा खेळ तुम्हाला या मॅच मध्ये दाखवायचा आहे आणि या मॅच मध्ये बादल सर कमबॅक करण्यासाठी कोणताही पर्याय नाहीये. परतीचे सगळे दौर कापून टाकले गेलेत. पलटवार नक्की होतो लो अमोल. वेंगुर्ला तालुक्यातल्या मोचेमाडचो दशावतार प्रसिद्ध आणि तितकोच प्रसिद्ध असा विपुल पवार आणि त्याच्या समवेत बेळगावचो कुंदा अर्थात संतोष पाटील. या जोडीकडसून अपेक्षा असा आणि ते अपेक्षा पहिल्या चेंडूवर विपुल पवारचो नाकार मुटको. गावडेवाडी प्रीमियर लीग षटकार डायरेक्ट चंद्रार. डॉट बॉल घेतलाय. एक जबरदस्त मोठा टोला विपुलच्या बॅट मधून. सन्नाटेदार फलंदाजी करावी लागणार आहे. गेम चेंजर व्हावं लागेल या मॅच मध्ये. तुम्हाला गेम बदलायचा आहे. सामना प्रतिस्पर्धी टीमच्या हातामध्ये चाललाय. आपको सामने वाले टीम के जेब में हाथ डालना है और जीत को खींच कर लाना है. सामने वाली टीम आपको आसानी से जीतने नहीं देगी. चांगला बॉल समोरच्या दिशेने खेळ ड्राईव्ह केलाय. वितोलंद कार्पेटचा फटका. लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव इथे मिळणार आणि एकेरी धावडी सांघिक धावसंख्या मात्र वृद्धिंगत होतीये. 32 धावा फलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा. लक्ष मोठं आहे. टीमची धावसंख्या फलकावरती आहे फक्त 32. 50 धावांची अजून गरज आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे क्रिकेट टीमला आता मात्र उच्च कोटीचा खेळ दाखवावा लागेल. जय हनुमान जानवली क्रिकेट टीम थोडीशी आघाडीवरती पाहायला मिळते. अमोल सर, मैदानावर घमासान लढत या दोन संघांमध्ये. हार मानण्यासाठी कोण तयार नाही असत आणि हार तरी का मानायची. एवढ्या मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेत हे सेमीफायनल जिंकणं खूप गरजेचं असा. दोन संघांमधली ही लढत फ्लिक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण झाला. संधी धावचित करण्याची. हलक्याच अपील. तिसऱ्या पंचांकडे येण्याची संधी नसतली कारण लेग बिफोर विकेटसाठी रिव्ह्यू नसतलो. या देखण्या स्पर्धेसाठी अनेक मान्यवर मैदानावर उपस्थित असत आणि मैदानावर उपस्थित गणेश प्रसाद ट्रॅव्हल्स आणि या गणेश प्रसाद ट्रॅव्हल्सचे मालक आदरणीय सिद्धेशी महाडिक यांच्याकडून माझ्या मालवणी कमेंट्रीसाठी 1000 रुपयांचा इलेला बक्षीस. धन्यवाद सिद्धेशी महाडिक. धन्यवाद गणेश प्रसाद ट्रॅव्हल्स. 1-21 आणि 5-25 तुमका परमेश्वरान मिळवून देऊन दे आणि तुमचा घर भरान दार वतान दे. नक्कीच बादल सर अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो छोटीशी मीटिंग होते आणि खेळाडूंना विनंती आहे जरा सामना लगेच चालू करण्यासाठी आपण सहकार्य करायचं आहे. अजिबात वेळ घेऊ नका. वेळ खूप कमी आहे. हॅलो चेक. चला टॉस साठी या उपांत्य फेरीचा दुसरा सामना मैदानावरती होतोय. शिवारा सुपर कणकवली त्यांच्या विरोधामध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे हे दोन संघ. उपांत्य फेरीची दुसरी लढत. बोथ कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. अमोल सर, दुसऱ्या सेमीफायनलची लढत पण सध्या तरी चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीसा. पहिल्या सेमीफायनलमध्ये कोण बाजी मारतला. पहिली बॅटिंग करताना जय हनुमान जानवली संघान 81 धावा जमवले. टॉस जिंकान घेतलेलो फिल्डिंगचो निर्णय सोनू सावंत मित्रमंडळ वरवडेच्या थोडंसं विरोधात गेलो की काय, पण संधी अजूनही असा. आणि संधी याबद्दल अमोल सर तुम्ही खूप चांगला बोलतात. नक्कीच बादल सर, संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. आणि संधी जेवढा छोटा शब्द आहे ना अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते. अगदी बरोबर असा अमोल सर. संधी ही गर्येक लागलेल्या माशासारखी असता. फारवण्यात जरा जरी वेळ घालवलो तरी मासो गरी आणि ऐस सगळाच गेला समजा. संधी निर्माण करावी लागणार आहे. संधी स्वतःहून चालून येणार नाहीये आणि संधी तुम्ही जर बनवलात तर नक्की तुम्ही विजयाकडे जाऊ शकता. 12 चेंडूंचा खेळ आहे आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी तब्बल 48 धावांची गरज आहे. ऑन साइडला फटका. गॅप शोधण्याचा प्रयत्न. एका हाताने बॉलला स्टॉप केलंय. काऊ क्षेत्र आणि मिड विकेटच्या बरोबर मधोमध फटका खेळला गेला.
विपुलच्या साथीने संतोषची जोडी मैदानामध्ये आहे. काही कारगर ठरू शकेल आपल्या टीमसाठी. एक यादगार बारी खेळावी लागणार आहे. अशक्य वाटणारं आव्हान सोपं करावं लागेल. हॅलो, सलग 3 चौकार, सलग 3 षटकार आणि सलग 3 विकेटसाठी सोहेल खान यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या दरम्यान फसलेलो फटको 1 2 3 खेळाडू चेंडूच्या मागे होते. तिघांच्या मधोमध पडलेलो झेल. चौघांची शेती आणि सगळ्यांनी मिळून केली माती या म्हणीची आठवण तर येतली. पण अमोल सर, गरज असा मोठ्या फटक्यांची. या जागेवरसून तारली, इडिया, पेडवे याच्यावरसून भागाचा नाही. आता होय सुरमय, आता होई पापलेट आणि आता होय सरंगे. नक्कीच बादल सर, शेती कमी आणि जोता जास्त अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये झाली. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मकरंद चाकू टप्प्याचा हाफ ट्रॅकर बॅटला ब्रश करत बॉल प्रेक्षकाच्या गोदीत आली आहे विकेट. सलग 3 विकेट, सलग 3 षटकार आणि सलग 3 चौकार याच्यासाठी सोहेल खान यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद अमोल सर. गणेश प्रसाद ट्रॅव्हल्सचे मालक सिद्धेशी महाडिक यांच्याकडून परत एकदा मालवणी कॉमेंट्रीसाठी 500 रुपयांचा बक्षीस दिला. धन्यवाद गणेश प्रसाद ट्रॅव्हल्सचे मालक सिद्धेशी महाडिक, तुमचे मनपूर्वक आभार. परत एकदा परमेश्वराकडे प्रार्थना असतली 1-21 आणि 5-25 तुमका परमेश्वरान मिळवून देऊन दे आणि तुमचा घरभरान दार वताने. गणेश प्रसाद ट्रॅव्हल्सचे मालक आदरणीय सिद्धेशी महाडिक यांच्याकडून माझ्या मालवणी कॉमेंट्रीसाठी 1500 रुपयांचा बक्षीस. अमोल, सामनो थोडं कठीण वाटता, पण विपुल पवारवर अपेक्षा असत आणि जबाबदारी सुद्धा असा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू नेट बॅट वरती येत नाही. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव इथे मिळणार आणि एकेरी दुहेरी धावांनी सामना जिंकणं मात्र अवघड झालंय बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीम साठी. सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे क्रिकेट टीम आता मात्र बॅकफुट वरती जाते. जय हनुमान जानवली क्रिकेट टीम या मॅच मध्ये थोडीशी आपल्याला पुढे दिसते. काय गोलंदाजी केली मकरंद सावंतने. जानवली तो ह्यो खेळाडू विपुल पवार सारख्या वादळी खेळाडू ज्यांनी शांत केला. या विपुलला आठवचा लागतला 1 लाख रुपयांची दोडामारची नगराध्यक्ष चषक स्पर्धा. विपुल पवार, ज्याप्रमाणे तू गाजवलंस त्याच्यातली थोडी झलक आज या गावडे प्रीमियर लीग मध्ये गरजेची, कारण तुझो संघ थोडस अडचणीत असा. पुढे सरसावत मारलो फटको लॉंगॉनच्या कपडावरसून. जल, जंगल आणि जमीन ओलांडून चेंडू अरण्याच्या दिशेन. गावडेवाडी प्रीमियर लीग षटकार. सहा चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी तब्बल 42 धावांची गरज या मॅच मध्ये. एकतर्फी होत जाणारी लढत थोडी बहुत फाइट करावी लागेल. जीतने वाले से ज्यादा हारने वालों की चर्चा होनी चाहिए, ऐसे खेलो. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय. मोठा पटका डुलवायचा मनोमन इरादा इथे फसला. एकच धाव मिळणार. एकेरी दुहेरी धावांनी सामना जिंकणं उघड झालंय सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे क्रिकेट टीमला. एक प्रतिकार एका बाजूने जरूर विपुलच्या माध्यमातून केला जातोय. 2 धमाके त्याने आतापर्यंत केले आहेत, मात्र संघ अडचणीमध्ये आहे. 5 चेंडूंचा खेळ आहे, 41 धावांची गरज आहे. व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. 1 ने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. 44 धावा फलकावरती आहेत अजून विजयासाठी. 38 धावांची गरज आहे.
गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय सचिन सावंत, सचिन जाधव पुढे आले आहेत आणि यावेळेला हाफ ट्रॅकर विपुलच्या कानामध्ये सिटी वाजवत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये डॉट बॉल टिंब चेंडू घेतला गेलाय. रफ्तार से गिरफ्तार करते हुए वेगावरती सॉर झालेत गोलंदाज सचिन. समोर दबाव आहे, दबावाची परिस्थिती आहे. स्ट्राईकला विपुल, अगुण टप्प्याचा बॉल पुल केले मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. एकेरी देवानी सामना जिंकणं अवघड होत चाललं. औपचारिकता बाकी आहे. विपुलच्या माध्यमातून प्रतिकार जरूर करण्यात आला, मात्र इतर संघ साथीदारांची खेळाडूंची तितकीशी साथ मिळाली नाहीये. कारण समोरून कडवड गोलंदाजी जे अनुमान जाणवली क्रिकेट टीमच्या गोलंदाजांच्या माध्यमातून झाली आणि त्यामुळे संघ मात्र बॅकफुट वरती जातोय. ओरपिच बॉल त्याला स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येईल दमदार षटकार वैभव परबच्या बॅटमधून. दोन चेंडू 31 धावा हे समीकरण. यानंतरचा पुढचा सेमीफायनलचा सामना शिवरा सुपर कणकवली आणि त्यांच्या विरोधामध्ये राजाराम वॉरियर्स तवडे. चला दोन्ही संघनायक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी या. वेगात 140 किलोमीटरच्या वेगात बॉल यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये जाताना आपण पाहतोय. डॉट बॉल. आता मात्र जय हनुमान जानवली क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये जल्लोष होतोय. विजयाच्या समीप आलाय जय हनुमान जानवली क्रिकेट संघ. रंजनजी राणे यांच्या मालकीचा आणि सोनू सावंत मित्रमंडळ संघ सोनू सावंत यांच्या मालकीचा. यावेळेला अप्रतिम टोला क्षेत्ररक्षक आहे. एका हातामध्ये कॅच देखील पकडली आहे सोहेल शेखने. आली आहे विकेट. वैभवचा खेळ इथे संपलाय आणि हा सामना अगदी आरामात जिंकलाय. जय हनुमान जानवली क्रिकेट टीमने विजय मिळवलाय. सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे क्रिकेट टीमचा सेमीफायनल मध्ये पहिल्या होतोय पराभव आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय. जय हनुमान जानवली क्रिकेट संघ. प्रियाली आचरेकर मॅडम व प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभ नाणेफेक दुसऱ्या सेमीफिनालेसाठी. माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय स्वरूपा विखाळे मॅडम, कलमट ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर मॅडम या दोन मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये दुसऱ्या सेमीफायनलची नाणेफेक होत आहे. द कॅप्टन शिवारा सुपर कणकवली, द कॅप्टन ऑफ शिवारा सुपर कणकवली मिस्टर बबल नाईक, कॅप्टन राजाराम वॉरियर्स तवडे मिस्टर दाजी नाईक. बोथ कॅप्टन्स आर रेडी फॉर टॅक द टॉस फॉर सेकंड सेमीफिनाले. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व दुसऱ्या सेमीफिनालेची नाणेफेक आहे आणि दोन जिगरी मित्र एकमेकांच्या समोर. बबल नाईक विरुद्ध दाजी नाईक. हे होडावड्याचे हे दोन